घराण्यामध्ये निवडणूक म्हणताच येणार नाही. ही धर्मविरुद्ध अधर्माची निवडणूक आहे. ही सत्य विरुद्ध असत्याची निवडणूक आहे. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. कुठल्या कारणामुळे वडिलांचा बळी गेला, कशामुळे त्यांचा खून करण्यात आला. त्या दिवशी मी शपथ घेऊन बाहेर पडलो की ह्याच ताकदीचा दुसरा पवनराजे त्यांच्या समोर आपण उभा करायचा. बाळासाहेबांनी उद्धवजींना आवर्जून सांगितलं, ह्याच्या पाठीमाग आता शिवसेनेचा वाघ आहे, तू बिलकुल काही काळजी करायचं नाही, हा वाघाचा बछडा आहे म्हणले. गरिबीतनं कधी वर येऊ द्यायचं नाही, त्यांना कायम दारिद्र्यात ठेवायचं, जेणेकरून जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा 500 रुपयावर 1000 रुपयावर त्यांची मतं घेता यावी आणि परत आपल्याला निवडून येता यावं. ह्या नीच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी राजकारण केलं गेलं. प्रामाणिकपणे आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे राहू शकलो. मला वाटतं काही वाईट कृत्य असते तर त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवायला पुढे जावं लागलं असतं. पण जर बघितलं ना साहेब, राजकारण हा आता अक्षरशः व्यवसाय केल्यासारखं लोक करायला लागले. वडिलांचं प्रेम काय असतंय मला वाटतं हे स्वतः वडील झाल्यावरच मला लक्षात आलं. म्हणजे जी लोक तुम्ही फक्त भ्रष्टाचाराचं नाव काढता त्यांच्या चौकशा चालू करता आणि जशी ती लोक तुमच्या पक्षाबरोबर येतात तशा त्या सगळ्या चौकशा थांबतात. मग भ्रष्टाचाराच्या बाबतीतलं हे दुटप्पी धोरण आपलं योग्य आहे का, मग लोकांना ते पटतंय का? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला त्या ठिकाणी सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना अपेक्षित आहे. नमस्कार, आपण आलो आहोत धाराशिवमध्ये. आत्ता आपण आहोत ते धारासूर मर्दिनी मंदिराच्या आवारात. आपण भेटणार आहोत ओमराजे निंबाळकरांना. महाराष्ट्रातला एक आक्रमक खासदार म्हणून ओमराजेंचा परिचय आहे. चला तर भेटूया ओमराजेंना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तरुण उमेदवार, धडाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, ज्यांचे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ खूप व्हायरल होतात, त्यांच्याबरोबर आपण आहोत. ओमराजेंचा ज्या कारणासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाव घेतलं जातं त्यातलं एक आहे फिटनेस. ओमराजेंची जिम या निवडणुकीच्या निमित्तानं सुटली असायची शक्यता आहे, म्हणून आज आम्ही त्यांना आपल्या राजकारण चालू आहे कार्यक्रमासाठी खास जिममध्ये बोलवलं. तुम्ही आलात जिममध्ये, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. माझा पहिला प्रश्न आहे तो जिमबद्दल आहे. तुमची जिमची आवड या काळामध्ये मेंटेन राहिली आहे का, आणि आधी ही सुरू कशी झाली? आणि आवड कायमस्वरूपी मेंटेन असते, पण निवडणुकीचा जो कालावधी असतो साधारणतः आपली फॉर्म भरल्यापासून ते प्रचाराच्या दरम्यानचा, त्या काळात झोप फार कमी होते आणि जेव्हा प्रॉपर रेस्ट तुमची होत नाही त्यावेळेस शरीराला परत अधिक थकवणं काही योग्य नसतं. मग त्या मला वाटते 10 ते 15 दिवसाचा फक्त मी रेस्ट, म्हणजे ते सुद्धा फार जीवावर येते घ्यायचा. पण तुम्ही हे जिम 10-15 दिवसाचा रेस्ट असतो माझा. ही जिम कधीपासून करता? कारण तुमचे सगळे व्हिडिओ झाले. मी मला वाटतं आता 2001 पासून मला व्यायामाची आवड आहे आणि ती आवड म्हणल्यापेक्षा व्यायामाचं व्यसन आहे आणि ते अगदी रेग्युलर पद्धतीनं मी करतो. आपण जर बघितलं असेल तर एक दिवस म्हणजे एक दिवस कार्डिओ, एक दिवस 8 किलोमीटर रन मी करतो आणि मग त्याच्या जोडीला योगा, आणि दुसऱ्या दिवशी मग जिम आणि त्याच्या जोडीला योगा, अशा पद्धतीनं माझा शेड्यूल ठरलेला असतो. तुम्ही मॅरेथॉन सुद्धा धावता? हो. किती किलोमीटर? 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन मी मला वाटते किमान एक 10-12 पूर्ण केलेले आहेत. आणि त्यासुद्धा आता पूर्वी मला 2 तास 15 मिनटं, 2 तास 30 मिनटं म्हणजे सुरुवातीच्या काळात लागायचे. आता ते खूप कमी आलेत, म्हणजे 1 तास 50 मिनटापर्यंत एवढ्या स्पीडनं मी ते कंप्लीट केलेलं आहे हाफ मॅरेथॉन. त्याचं तुमचं स्पेशल डाएट आहे की नाही आता ठरवून मी डाएट करतोय? असं डाएट वगैरे काय नाही, सगळं जे दैनंदिन खाण्यात असतं ते खातो मी, पण थोडंसं खाण्यावर नियंत्रण निश्चित मला वाटते लागतंय. आणि ते आता सवय लागली शरीराला की किती खायचं, तर तेवढं खाल्लं तरी पुष्कळ. तुम्हाला अनुभव येतो का की तुम्ही फिट आहात त्यामुळे राजकारणात पुढे आहात असा? निश्चित. आता मला समजा आज दिवसाच्या आमच्या इतक्या सभा, मी कधी 18-18, 20-20 गावं माझी दिवसाची करायला लागतात. अगदी सकाळी उठल्यापासून प्रत्येक गावात जायचं, अर्धा तास पाऊण तास बोलायचं, परत पुढच्या गावात जायचं, एखादी पुन्हा देवाला हे गावात एखादा राऊंड असतो, परत अजून तिथं अर्धा पाऊण तास बोलायचं. म्हणजे साधारणतः दिवसाचं जर 10-15-16 गावं जर केली आणि अगदी अर्धा तास जरी आपण ॲव्हरेज त्या ठिकाणी काढलं तरी 10 तासाचं आपण बघितलं तर 3 तास, आणि म्हणजे 10 सभेचं 3 तास, 3 साधारणतः 5-1 तास आपलं बोलणं होतंय.
मला वाटतं एवढं बोलायचं, परत फिजिकल एक्झर्शन करायचं, सगळ्यांना भेटायचं, म्हणजे बराचसा त्याला फिजिकल फिटनेस कामाला येतो आणि आपण जर फिट असू तर अजून चांगल्या पद्धतीने होतं, थकवा जाणवत नाही. तुमच्या इलेक्शनच्या ह्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे, कारण 2 घराण्यांमधली निवडणूक आहे. तुम्ही कसं बघताय? फक्त घराणेशाहीच्या अँगलनं बघताय की त्याच्यात तुमचे प्रचाराचे विकासाचे स्वतंत्र मुद्दे आहेत? घराण्यामध्ये निवडणूक म्हणताच येणार नाही. ही काय म्हणायचं, धर्मविरुद्ध अधर्माची निवडणूक आहे. ही सत्यविरुद्ध असत्याची निवडणूक आहे. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. मला वाटतंय मुळात माझा राजकारणातला प्रवास कसा सुरू झाला ह्याच्या खोलात त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. मला आपल्याला सांगावंसं वाटतं की मी माझ्या आयुष्यात माझं इंजिनिअरिंग मला करायचं होतं आणि इंजिनिअरिंग करून त्या क्षेत्रात मला माझं करिअर करायचं होतं. पण ज्या पद्धतीनं 2006ची घटना घडली, माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर हे राजकारणात सक्रिय होते, अतिशय नाव होतं त्यांचं राजकारणामध्ये. आणि 3 जून 2006 रोजी केवळ आपल्याला पॉलिटिकल अपोनंट नको, कारण 2004ची विधानसभा माझे वडील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते आणि ऐन मतदानाच्या दिवशी माझ्या वडिलांचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा, पवनराजेंचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा, अशी आशयाची बातमी दैनिक जागृत जनप्रवासमध्ये छापून आणण्यात आली आणि त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावावर मागितलेल्या मताच्या भिकेवरच केवळ 484 मतानं पद्मसिंह पाटलांना आमदार होता आलं, जेव्हा की ती एका पार्टीकडनं निवडणूक लढत होते आणि माझे वडील अपक्ष निवडणूक लढवत होते. त्याच्यानंतर आपल्याला जर हा राजकीय विरोधक जिवंत राहिला तर आपलं काही राजकारण पुढं चालू शकत नाही. एकमेव ह्या भावनेतनं माझ्या वडिलांची 3 जून 2006 रोजी गोळ्या झाडून कळंबोली या ठिकाणी निगृतपणे हत्या करण्यात आली आणि त्याच्यामध्ये CBIच्या तपासामध्ये सगळ्या गोष्टी बऱ्याचशा निष्पन्न झाल्या. त्याच्या संदर्भातलं चार्जशीट पण CBIनं त्या ठिकाणी दाखल केले. त्याच्यातली केस आज कोर्टामध्ये चालू आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता की कुठल्या कारणामुळे वडिलांचा बळी गेला, कशामुळे त्यांचा खून करण्यात आला. तर त्याचं कारण एकच होतं की आपल्याला राजकारणात राजकीय विरोधक नको. मला वाटतं त्या दिवशी मी शपथ घेऊन बाहेर पडलो की ह्याच ताकदीचा दुसरा पवनराजे त्यांच्यासमोर आपण उभा करायचा आणि त्या जिद्दीनं मी त्या ठिकाणी बाहेर पडलो. लोकांच्या संपर्कात गेलो, लोकांशी लोकसंपर्क वाढवला आणि माझी काही ओळख नसता कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या आशीर्वादानं त्यांना मांडणारी किंवा त्यांची जी शिदोरी होती सामान्य लोकांची, ती शिदोरी पूर्ण माझ्या पाठीशी आली आणि आपण बघताय की आज जे कधी कुणालाही शक्य वाटलं नसतं, कारण एक साधारण मुलगा ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्या माणसानं एक विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत केलं, एका लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव केला, तेरणा कारखान्यात त्यांचा पराभव केला, जिल्हा परिषदच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला. मला वाटतं हे सामान्य लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शक्य झालं आणि त्याच्यामुळं निश्चित ते माझं महत्त्वाचं कारण होतं, मूळ कारण होतं माझ्या राजकारणातल्या प्रवेशाचं. आणि मग त्याच जिद्दीनं कसं असतंय, माणसाच्या पोटात जी आग असते ती इतकी भयंकर असते, ती आपल्याला सगळं काय करायला लावते, सगळं शिकवते आणि मला वाटतं त्या आगीनंच मला सगळं शिकवलं. लोकांना जोडायचं, कारण आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता. पुढच्या लोकांकडे प्रचंड पैसा होता, सत्ता होती, ताकद होती, सगळ्या काय जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या त्यांच्याकडे होत्या आणि माझ्याकडं फक्त माझ्या वडिलांची कामाची केलेली शिदोरी आणि तिथून सुरुवात करत 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 इथपर्यंत आलोय. त्यामुळे 2 घराण्याची म्हणण्यापेक्षा त्यांची वृत्ती, त्यांचं आचरण धाराशिव जिल्ह्यानं याच्यापूर्वी बघितलंय. 40-40 वर्ष मंत्रिपदावर राहिल्याच्या नंतर सुद्धा जिल्ह्यासाठी काय देता आलं, तर जिल्हा केंद्रानं जेव्हा मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली त्यावेळेस हा धाराशिव जिल्हा पूर्ण देशभरात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला जातो आणि जे ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करतात ती लोकं मात्र ज्यावेळेस स्वतःचा लोकसभेचा फॉर्म भरतात आणि जेव्हा स्वतःची प्रॉपर्टी जाहीर करतात तेव्हा श्रीमंत खासदाराच्या यादीत ते देशात वरच्या नंबरला जातात. मग नेमका त्या 40 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला, जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटील घराण्याला झाला? मला वाटतं हा संशोधनाचा भाग आहे. लोकांनी हे बघितलंय. त्याच्यामुळं राजकारणातनं सत्ता मिळवायची आणि सत्तेतनं परत पैसा कमवायचा हे जे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवलं आणि सामान्य लोकांना गरिबीतनं कधी वर येऊ द्यायचं नाही, त्यांना कायम दारिद्र्यात ठेवायचं, जेणेकरून जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा 500 रुपयावर 1000 रुपयावर त्यांची मतं घेता यावी आणि परत आपल्याला निवडून येता यावं, ह्या नीच दृष्टिकोन ठेवून ह्या ठिकाणी राजकारण केलं गेलं. मला वाटतं ही वस्तुस्थिती आहे. इथल्या जनतेनं ते बघितलंय, अनुभवलंय आणि निश्चित जनता आता जागृत आहे आणि जागृत झालेली जनता त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य असं
त्यांना हवासा वाटणारा लोकप्रतिनिधी, कामाचा वाटणारा लोकप्रतिनिधी निश्चितपणे निवडतील. तुम्ही ज्यावेळी आरोप करताय आधीच्या लोकांनी काय केलं नाही, तुमच्या हातात सुद्धा 5 वर्ष खासदारकी होती, तुम्ही ते बदल करण्यासाठी काय केलं नाही? निश्चित माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मला सांगायला आवडेल की माझ्या पूर्वीच्या खासदारकीच्या निवडणुका कधी झाल्या आणि कधी संपल्या त्या पत्ता लागायचा नाही. त्याचा कोण खासदारकीला उमेदवार आहे हे माहीत नसायचं. आणि खासदारासाठी म्हणजे खासदाराचं आव्हान मूळ हे असतंय की साधारणतः 6 विधानसभेचा जो मतदारसंघ असतो, म्हणजे 6 आमदारांचा जो मतदारसंघ असतो तो एकट्या खासदाराचा असतो. म्हणजे 6 आमदार जितकं मिळून फिरतात तेवढं एकट्या खासदाराला फिरावं लागतं. 6 आमदार मिळून जेवढं संपर्क ठेवतात तेवढं एकट्या खासदाराला ठेवावा लागतो. तेव्हा तो खासदार मतदारसंघाशी कनेक्ट आहे, मला वाटतं असं लोकांना वाटतं. आणि ते मी प्रामाणिकपणे 5 वर्ष मागच्या कालखंडामध्ये पाळलंय. कुठलंही काम पडो, आपण जर बघितलं असेल माझी कार्यपद्धती, तर माझा फोन नंबर हा तहसीलच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर हा पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर तुम्हाला PHCच्या दवाखान्याच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे, माझे नंबर MSBच्या ऑफिसच्या बाहेर आहेत. म्हणजे जिथं जिथं सामान्य लोकांचं प्रशासनाशी काम पडतं अशा प्रत्येक ठिकाणी माझे नंबर मी देऊन ठेवलेत. आणि हे सगळेच्या सगळे लागणारे नंबर आहेत. आणि त्याच्या माध्यमातून मग कधी कुठल्या एखाद्या शेतकऱ्याचा वारसाचा फिरा अडवलेला असतो मंडळ अधिकाऱ्यानं किंवा तहसीलदारनं, अशा वेळेस त्याचा फोन येतो. किंवा 10-12 चक्रा मारल्यात पण तहसीलदार काही मंडळ अधिकारी आमचा फेर ओढून देत नाही. मग अशा प्रसंगी मी स्वतः डायरेक्टली फोन लावून ते फेर ओढून द्यायचं काम केलेलं आहे. कधी कधी एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्जाची फाईल संबंधित मॅनेजरकडे अडकून पडलेली असते. साधारणतः मला वाटते 10-12 खेटे मारल्याच्या नंतर सुद्धा मॅनेजर त्यांना दाद देत नसतो. अशा प्रसंगामध्ये मला फोन येतात. त्याचं पीक कर्ज मंजूर करायला मी लावतो. काय अडचण आहे, कशामुळे वेळ लागतो हे मी बघतो. कधी कधी कुठला माणूस किंवा आमची भगिनी डिलिव्हरीसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते, तिला रक्ताच्या बाटल्यांची आवश्यकता असते. त्यावेळेस मला वाटते ते रक्त त्यांच्यापर्यंत पोचावं, त्यांच्यावर व्यवस्थित इलाज व्हावा. कधी गरीब माणूस आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी ॲडमिट झालेला असतो. 15,000 रुपये बिल झालेलं असते, खिशात तर 10,000 रुपये असतात. मग 5,000 रुपये दिल्याशिवाय तर डॉक्टर सोडत नाही. मग अशा वेळेस मला वाटते सामान्य लोकांचे फोन मला येतात आणि त्याचं बिल कमी करणं म्हणा किंवा त्याची अडचण जी आहे ती अडचण दूर करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. आणि ते आजपर्यंत मी अखंडपणे करत आलो आहे. कधी एखाद्या शेतकऱ्याचा घरकुलाचा हप्ता पंचायत समितीला पेंडिंग पडलेला असतो, पहिला हप्ता काढलेला असते, दुसरा हप्ता देत नाही इंजिनियर, त्याच्यामुळं घर बांधायचं अडकून पडलेलं असते. शेवटी खोपटात राहणाऱ्या माणसाला स्वतःच्या हक्काचं घर मिळण्यासाठी जर आपली मदत होत असेल तर मला वाटतं तो सामान्य माणूस कधी ती मदत विसरू शकत नाही आहे. कदाचित पुढच्या अब्जाधीश लोकांना ह्याची किंमत कधी कळणार नाही, कारण ते ह्या सगळ्या गोष्टीला क्षुल्लक काम म्हणतात, चिल्लर काम म्हणतात. पण शेवटी सामान्य माणसाची सामान्य कामं असतात आणि ती कामं मी प्रामाणिकपणे मागची 5 वर्ष अखंडपणे, असं नाही की कालची निवडणूक आली म्हणून 1 वर्षापूर्वी चालू केलं किंवा 6 महिन्यापूर्वी चालू केलंय. हा संपर्क माझा कंटिन्यू आहे, अखंड आहे, अमर्यादित आहे, अबाधित आहे. आणि त्याच्यामुळं सामान्य लोकांच्या कामाला कुठलीही अडचण पडली तर एक माझा माणूस हक्काचा त्या ठिकाणी माझ्यासाठी उपलब्ध आहे. मला वाटतं हा विश्वास त्या सामान्य माणसाच्या मनात मी रुजवण्यात यशस्वी ठरलोय. तुमचा भाषा, तुम्ही ज्या पद्धतीची आक्रमक भाषा वापरता, भाषण करता, हे तुमचं कॉलेजच्या दिवसापासूनचं आहे? मला वाटते माणसाला काय शिकवत असेल तर मला वाटते परिस्थिती. ना कुठली ट्युशन शिकवते, ना कुठलं काय म्हणायचं शाळा शिकवते. माणूस जेव्हा एखाद्या सिच्युएशनमध्ये जातो, परिस्थितीत जातो, मग ती परिस्थिती त्याला शिकवायला चालू करते. मी आपल्याला सांगू इच्छितो की आता माझ्या भाषणाबद्दल तुम्ही म्हणताय, पण मी जेव्हा लहान होतो छत्रपती शिवाजी हायस्कूलला मी शाळेत होतो आणि मी अतिशय रेग्युलर विद्यार्थी, कंटिन्यू मी शाळेत जायचो, मी शाळा कधीच बुडवत नव्हतो. पण ज्या दिवशी अशा महापुरुषांच्या जयंत्या असायच्या, महात्मा गांधीजींची जयंती, कधी टिळकांची जयंती, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडं काय असायचं की शाळेत त्यांच्याबद्दल भाषण करायला सांगितलेलं असायचं की विद्यार्थ्यांना उठून त्यांच्याबद्दल सांगायचं सगळ्यांच्या समोर. मग त्या दिवशी मात्र मी शाळेत कधी जात नव्हतो, शाळा बुडवत असायचो, कारण माझी काय डेअरिंग व्हायची नाही की इतक्या पोरांसमोर आपण जाऊन बोलावं. म्हणजे फार कोणाला पटणार नाही, पण अजिबात पटणार नाही, पण वस्तुस्थिती सांगतोय. मग त्या परिस्थितीतला ओमराजे आज ह्या परिस्थितीत आला. मला वाटतं जे काही शिकवलं घडवलं ते परिस्थितीनं शिकवलं. त्या मोमेंटमध्ये तुम्ही परत जाऊन बघा, 2009चा सगळा पिरियड महाराष्ट्रभर भारतभर चर्चा पवनराजेंची होती.
आणि तुम्ही एक निर्णय घेऊन नाही राजकारणात जायचं, असा कुठला त्या क्षणी होतं की नाही? कारण घरातले पण असं नाही की आता राजकारण कर, सोडून दे राजकारण, अशा मानसिकतेत सुद्धा जाऊ शकतात फॅमिलीज. निश्चित तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण आम्ही 2 मुलं आणि आमचा काही राजकारणाशी काही गंध नसायचा. पण माझ्या मनात एक मात्र कायमस्वरूपी होतं, की वडिलांना संपवलं का गेलं? त्याचं कारण अगदी स्पष्ट होतं, की फक्त राजकीय प्रतिस्पर्धी नको, पॉलिटिकल अपोनंट नको. आणि मग त्या दिवशी मनात ठरवलं होतं, की की आपण जर स्वतःला पवनराजे साहेबांची मुलं म्हणून घेत असू, तर मला वाटतं त्या माणसाचा तो उद्देश ह्या जन्मात तरी साध्य होऊ द्यायचा नाही. ह्या एका चिडीतनं मी त्या ठिकाणी बाहेर पडलो आणि मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी बाहेर पडलो. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आमचेच काही जवळचे नातेवाईक असायचे, तेही आम्हाला सांगायचे, की जे पवनराजेंना जमलं नाही ते तुम्हाला काय जमणार आहे? पण मी त्यांना म्हणायचं, आता काय असंही काय राहिलेलं नाही आपलं म्हणलं. समजा जिथं कुठं काय होईल ते होईल. पण शेवटी आपण लढायचं सोडायचं नाही, ताकदीनं लढायचं, युद्धात उतरायचं. आपला उद्देश प्रामाणिक आहे, स्पष्ट आहे. त्याच्यामुळे यश निश्चित येईल का नाही येईल माहीत नव्हतं त्या दिवशी. पण लढायचं मात्र ठरलेलं होतं आणि उतरून लढायचं. तुम्ही दीर्घकाळ शिवसेनेबरोबर आहात. बाळासाहेबांची भेटी व्हायच्या तुमच्या? हो, मी ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे माझ्या जीवनातली मी जेवढ्या निवडणुका लढलोय त्या सगळ्या शिवसेनेकडनं लढलोय. सगळ्या पूर्णच्या पूर्ण, स्वतः उमेदवार म्हणून. म्हणजे पहिली विधानसभा मी शिवसेनेकडनंच लढलो, दुसरी विधानसभा शिवसेनेकडनंच लढलो, तिसरी लोकसभा शिवसेनेकडनंच लढलोय, आता चौथी लोकसभा मी शिवसेनेकडनंच लढतोय. आणि पहिल्यांदा जेव्हा मी आमदार म्हणून निवडून आलो, मला वाटतं 26-27 वर्षाच्या दरम्यान माझं काही वय असेल, त्यावेळेस मी पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटलो होतो. आणि उद्धवसाहेब मला बाळासाहेबांना भेटायला घेऊन गेले होते, आम्हा सगळ्याच आमदारांना. त्यावेळेस मला बाळासाहेबांचं वाक्य आजही आठवतंय. बाळासाहेब त्यावेळेस म्हणलेले, की उद्धवजींनी सांगितलं ना माझ्या बाबतीत जे काही घडलं ते माझ्या वडिलांच्या बाबतीत, माझ्या बाबतीत. त्यावेळेस बाळासाहेबांनी उद्धवजींना आवर्जून सांगितलं, की ह्याच्या पाठीमागं आता शिवसेनेचा वाघ आहे, तू बिलकुल काही काळजी करायचं नाही, हा वाघाचा बछडा आहे म्हणले. ती कसले कितीही सीएम आले तर आपण काळजी करायची नाही म्हणले, मी तुझ्या पाठीशी आहे. मला वाटतं एक प्रकारचं धीर द्यायचं काम हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांमध्ये होतं आणि त्यांच्या शब्दामध्ये प्रचंड ताकद होती. मला वाटतं ते बोलल्यानंतर कुणाला साहजिकच एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण यायचं, प्रेरणा यायची. मला वाटतं ती प्रेरणा आजही उपयोगाला पडते आणि कायमस्वरूपी उपयोगाला पडत आलेली आहे. या मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडल्या 2022च्या, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत आणि हा कारण सांगून फूट पडली शिवसेनेत. शिवसेना एकनाथ शिंदेंनी घेतली. तुमची भूमिका, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या काळामध्ये कसं बघितलं, हा एक प्रश्न. याला जोडून दुसरा भाग येणार आहे की ज्याच्यावर आरोप होत होते की सतत एक महाराष्ट्रात 50 खोके एकदम ओके इथंपर्यंतचे आरोप झाले. तुम्हाला अशा काय ऑफर होत्या का की नाही आमच्याबरोबर या आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला हवं ते पद देऊ? नाही, आपण जर बघितलं असेल तर उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, मला वाटतं ती मुख्यमंत्रीपद काय साहेबांनी स्वतःच्या मर्जीनं स्वीकारलंच नव्हतं. ती अपरिहार्यता होती. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे काही मंत्री होते, मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा एकनाथ शिंदेंचंच नाव त्या ठिकाणी सुरुवातीला दिलं होतं. पण पवारसाहेब म्हणले, की बाबा ह्या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण असतील, तुमचे पृथ्वीराज चव्हाण असतील, जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, हे सगळे सिनियर मंडळी आहेत आणि ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांच्या हाताखाली कसं काम करणार. आणि मला वाटतं त्याच्यामुळं नाईलाजानं उद्धवजी ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावं लागलं होतं. आणि तशा परिस्थितीमध्ये मला वाटतं साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि मला वाटतं एखादा 9 महिन्याचा किंवा वर्षाचा कालावधी गेला असेल की कोरोनाची लाट सुरू झाली. पण त्या दरम्यान सुद्धा मला सांगावंसं वाटतं की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटूनच त्या ठिकाणी मंजूर करून घेऊ शकलो. त्यामुळे भेटत नव्हते, मला वाटतं ह्या आरोपात काही तथ्य नाही. जिथं आवश्यकता आहे, मतदारसंघातली काही महत्त्वाची कामं असतील तर साहेबांनी वेळ निश्चितपणे दिलेला आहे. पण आता कसं असतंय, काहीतरी कारण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे म्हणून काही लोक त्याच्याबद्दल बोलत असतील. पण माझ्या बाबतीत तरी माझ्या मतदारसंघामधली जी कुठली कामं असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं काम होतं, पुन्हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये रामदारा तलावापासून ते धाटणी बॅरेजच्या मधलं जे काम आहे ते प्राधान्यक्रमात घेण्याच्या बाबतीतला विषय होता. मतदारसंघासाठी जो काही निधीची आवश्यकता आहे त्याच्या बाबतीतले विषय होते. तर आम्ही निश्चितपणे त्या वेळेस प्रत्येक वेळेस उद्धवजी ठाकरेंना भेटत होतो आणि ती कामं त्या ठिकाणी मार्गी लागत होती. त्याच्यामुळं ह्या आरोपात काही तथ्य नाही की भेटत नव्हते. ज्यावेळी शिवसेना फुटली
त्यावेळी तुम्हाला ऑफर होत्या का की तुम्ही यायला पाहिजे? सगळ्यांनाच होतं ना. ही माणसं काय सहजासहजी गेलीत काय? मी तुम्हाला सांगतो की 2च कारण आहेत. एक, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला पैशाचं आमिष, आणि ज्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत त्याला ईडीची भीती. ह्याच्या व्यतिरिक्त पक्षांतर करायचं किंवा तिकडं जायचं दुसरं कुठलंही कारण नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. आता प्रत्येकजण आपापल्या अँगलनं त्या प्रत्येक गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करतो, पण वस्तुस्थिती ही होती. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की आमिष होतीच. कारण एखादी गोष्ट काय अशीच लोकांमध्ये जात नाही. ते कुठं ना कुठं तरी त्याच्यात तथ्य असतं. त्याच्यामुळेच त्या गोष्टी त्या ठिकाणी खाली पर्क्युलेट अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होतात. आणि त्या गोष्टी होत्या तशा घडल्या होत्या, झाल्या होत्या. आणि आपण तर बघितले ना, हळूहळू माणसं कशी जात होती. म्हणजे रात्रीपर्यंत निष्ठेच्या गप्पा मारणारी माणसं दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पार्टीकडे गेलेली आपण बघायला मिळाली. मला वाटतं ग्रामपंचायतचे सदस्यसुद्धा फुटत असताना थोडा विचार करून फुटत असतील, पण त्यांनासुद्धा लाजवण्याचं ते पक्षफुटीचं सत्र होतं. आणि ते आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. ओमराजे का नाही गेले? नाही, काय कारण आहे जायचं? तुमच्याकडे मग पैसे पण नाहीत, तुमच्याकडं मग तेच ना, बरं आहे ना, पैसे नाही ती चांगली गोष्ट आहे ना. पैसे पण नाहीत, त्याच्यामुळे ईडीची भीती नाही आणि पैशाचा हव्यासही नाही. कारण शेवटी माणसाला जगण्यासाठी माणूस म्हणून किती पैशाची आवश्यकता असते, ती मर्यादित आहे. आणि शेवटी एखादा गद्दारीचा डाग जर आपल्या अंगाला लागला तर तुम्हाला वाटते जन्मभर तो पुसता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जर उदाहरण आपण बघितलं तर आज सुद्धा आपण जर तिथल्या लोकांची नावं घेतली, जसं की आनाजी पंत असेल, पुन्हा तुमचे खंडोजी खोपडे, अनेक लोकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आज सुद्धा त्यांना काय म्हणून संबोधलं जातं. आणि त्याच्या विरोध तुमचे तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर तो डाग त्या ठिकाणी काढला जाऊ शकत नसेल तर तो डाग आपल्या अंगाला लावून कशामुळे घ्यायचा? क्रमांक 1. आणि दुसरं, की ज्या उद्धव ठाकरेंमुळं आम्हाला एकदा आमदार होता आलं, एकदा खासदार होता आलं, एवढ्या संघर्षाच्या काळात त्यांनी आपल्याला साथ दिली. मग आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्याला काही मिळतंय म्हणून आपण जर त्या ठिकाणी जात असू तर नेमका आदर्श आपल्याकडनं लोकांनी काय घ्यायचा? आपण आपल्याला तरी उत्तर देऊ शकलो असतो का? मला वाटते काही नव्हतं म्हणून आम्ही प्रामाणिकपणे आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे राहू शकलो. मला वाटते काही वाईट कृत्य असते तर त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवायला पुढे जावं लागलं असतं. काही नव्हतं म्हणून प्रामाणिकपणे थांबलो आणि हव्यासही नव्हता पैशाचा. तुम्ही या निवडणुकीमध्ये काय लोकांसमोर घेऊन जातो? तुम्ही एका बाजूला विरोधकांवर टीका हा भाग आहे, पण मतदाराला ओके तुझ्यासाठी या गोष्टी आम्ही घेऊन येतोय, काय सांगताय असं? सगळ्यात महत्त्वाचं, मी खासदार म्हणून काम करत असताना त्या खासदार पदाचा बडेजाव कुठेही बाळगला नाही. मी निवडणुकीला मागच्या सामोरं जात असताना लोकांना आवाहन केलं होतं की ओमराजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे. म्हणजे तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा नातू आहे. ह्या भावनेतून तुम्ही मला मतदान करा आणि हे नातं मी अखंडपणे 5 वर्ष जपीन. मला वाटतं जे वचन मी मला मतं घेण्यासाठी दिलं होतं ते वचन मी अखंडपणे 5 वर्ष पार पाडले. आणि त्याच्यामुळं आपण जर बघितलं माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, खासदार होण्याच्या पूर्वी मी जसा होतो, खासदार झाल्याच्या नंतर सुद्धा तसाच आहे. आणि सामान्य माणसामुळं आपल्याला हे पद दिलेलं आहे. हे काय प्रतिष्ठा म्हणून मिरवायचं पद नाही आहे. ही जबाबदारी आहे 18 ते 20 लाख लोकांची. आणि ती जबाबदारी म्हणून मी त्या ठिकाणी जितक्या गांभीर्यानं त्याच्याकडे बघता येईल तेवढ्या गांभीर्यानं बघून हे काम मी अखंडपणे पार पाडत आलो आहे. आपल्या माहितीसाठी माझ्याकडं विजेच्या बाबतीत शेतकऱ्याची प्रचंड अडचण होती. आणि मग ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारची RDSS नावाची योजना आहे. ह्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये मी जवळपास 33 केव्हीचे नवीन सबस्टेशन त्या ठिकाणी उभा करण्याच्या बाबतीत मंजूर करून घेतले. 38 ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आणि 1550 जे ट्रान्सफॉर्मर तुमचे शेतकऱ्याचे 63चे होते ते 100चा करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. ह्याच्यासाठी साधारणतः 1303,70 लाख रुपयाचा निधी मला वाटतं आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला. ही कामं झाल्याच्या नंतर पुढच्या 2 वर्षामध्ये मला वाटत नाही की विजेच्या बाबतीत कसल्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येईल. मला वाटतं एक सगळ्यात महत्त्वाचं काम मी खासदार म्हणून त्या ठिकाणी करू शकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या भागातली 70% लोक ही शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि शेती हा विषय मला वाटतं केंद्र सरकार किती गांभीर्याने घेते आपण बघताय. शेतकऱ्याचं उत्पन्न एकीकडे दुप्पट करायची घोषणा केली जाते आणि दुसरीकडे सोयाबीनचा भाव 11,000 रुपये झाला की सोयाबीन आयात करून तो भाव 4,000 रुपयाला आणला जातो.
कांद्याचा भाव 60 रुपये झाला की कांद्यावर निर्यात बंदी लादली जाते. कांदा अक्षरशः शेतकऱ्याला उखंड्यावर फेकून द्यायला भाग पाडलं जातं. आज बिस्लेरी बॉटलचा 1 लिटरचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि शेतकरी ज्या गाईचं दूध त्या ठिकाणी तयार करतो ते गाईचं दूध मात्र 24 रुपये लिटर आहे. मला वाटतं काय कशा प्रकारचा सन्मान आहे हा शेतकऱ्यांचा. एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं, ज्याला आपण अल्पभूधारक शेतकरी म्हणून 4 महिन्याला 2,000 रुपये देतो, त्या एका लहान शेतकऱ्याचं कमीत कमी 1.5 लाख रुपयाचं नुकसान केंद्र सरकारच्या धोरणामुळे झालं. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं तर अक्षरशः 10 लाखापासून ते 30 लाख रुपयापर्यंतचं नुकसान केंद्र सरकारच्या धोरणामुळे झालं. मग ह्याच्याबद्दल लोकसभेत कधी कुठला खासदार आपण सत्ताधारी बोलताना बघितला का? सगळे मूग गिळून गप्प आहेत. कोणीही बोलत नाही, कुठला मंत्री बोलत नाही, कुठला सत्ताधारी पक्षातला आमदार बोलत नाही. मला वाटतं ह्या प्रश्नाला वाचा फोडायचं काम ह्या विभागाचा खासदार, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी कायमस्वरूपी केलंय आणि तेही न घाबरता न भीता केलंय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मराठा आरक्षण मला वाटतं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर चर्चेला आला. पण मला आपल्याला माहिती द्यायची आहे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्या मराठा आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीतली याचिका गेली होती त्यावेळेस लोकसभेत मी हा विषय घेतला होता आणि तो विषय अशा पद्धतीचा होता की देशातल्या तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा अशीच 50% पुढे गेली होती. मग त्यावेळेस ते आरक्षण केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट तामिळनाडू सरकारच्या बाजूने दिलं होतं आणि ते आरक्षण टिकवलं होतं. मग तामिळनाडू सरकारच्या बाबतीत जर ते शक्य असेल तर आता महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत का होऊ शकत नाही? मला वाटतं हा विषय मी लोकसभेत मांडला, विनंती केली. पण मला वाटतंय ती जर विनंती त्या ठिकाणी मान्य केली गेली असती तर पुढे जो संघर्ष उभा राहिला ओबीसी मराठा तो कदाचित उभा राहिला नसता. आणि ही मागणी पहिल्यांदा करणारा मी एकमेव खासदार आहे. त्यावेळेस कुठला आंदोलन नव्हता, ज्वलंत इश्यू नव्हता. पण शेवटी त्या समाजाला आरक्षण देणं क्रमप्राप्त होतं कारण त्याच समाजातल्या एका शेतकऱ्यानं स्वतःच्या मुलीला डी फार्मसीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी 1 दिवस धाराशिवला घालवला आणि त्या दिवशी त्या मुलाच्या म्हणजे त्या वडिलांच्या असं लक्षात आलं की मुलीचं जे ॲडमिशन आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी लागणारी फीस काय आपण भरू शकत नाही आणि त्याच रात्री त्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. मला वाटतं ही घटना अतिशय वेदनादायी होती, मनाला टोचणारी होती आणि त्याच भावनेतनं हा विषय मी लोकसभेत मांडला. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जेव्हा 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या बाबतीत चर्चा झाली, प्रत्येक अधिवेशनात मी म्हणत होतो की हा कायदा संसदेत करणं गरजेचं आहे. संसदेनं जर 50% आरक्षणाची मर्यादा वाढवली तर राज्यानं घेतलेला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी टिकू शकेल. त्याच्यामुळे 7 वेळेस मराठा आरक्षण हा विषय मी लोकसभेत मांडला. त्यामुळं ते माझं कर्तव्य समजून मी करतो. अनेक लोक उपकार ह्या भावनेतनं बघतात, मी कर्तव्य समजतो आणि ते मी करत आलोय. आणि मला वाटतं की ह्या पद्धतीचं काम ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये केल्यामुळं, लोकांशी कनेक्ट असल्यामुळं आणि लोकांना विश्वास आहे की बाबा हे माणूस जे करतंय, बोलतंय ते करतंय, जे करतंय तेच बोलतंय. 30 तारखेला तुमच्या मतदारसंघामध्ये पंतप्रधान सभा घेतात तुमच्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी. तुम्ही कसं बघताय त्यावर? मी त्यांना एवढंच विचारेन की नरेंद्रजी मोदीजी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत. मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की मोदी साहेब, आपल्यावर लोकांचा प्रचंड विश्वास होता. आपण लोकांना वचन दिलं होतं की 2022 पर्यंत मी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो. आपण वचन दिलं होतं की जी भारतीय जनता पार्टी आमची सत्तेत आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आम्ही शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ करू. मला वाटतं ह्या वचनाचं काय झालं? कारण शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च दुप्पट करून आपण शेतकऱ्याचं कंबरडं मोडले. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊ. मला वाटतं 10 वर्षाच्या 20 कोटी नोकऱ्या जर मिळाल्या असते तर कदाचित बेरोजगारीची जी बोंब उठली ती उठली नसती. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता, पुण्याला होणार होता. आमच्या भागातल्या 2 लाख युवकांना महाराष्ट्रातल्या रोजगाराच्या संध्या त्या ठिकाणी मिळणार होत्या. मग तो प्रकल्प ऐन वेळेस हितला रद्द करून गुजरातला का गेला? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी इथं सभेला आल्यावर देणं अपेक्षित आहे. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मी महागाई कमी करेन. मला वाटतं त्यांचं एक व्हिडिओ ऑडिओ पण 2014चा प्रचंड व्हायरल होतो की त्यावेळेस सिलेंडरचा भाव 400 होता तर मोदीजी असं म्हणाले होते की तुम्ही मतदानाला जात असताना सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला जावा. त्यांना असं सुचवायचं होतं की 400 रुपयाचं सिलेंडर हे प्रचंड महाग आहे आणि ती महागाई बघून तुम्ही मतदान करा. मग आज तेच 400 रुपयाचं सिलेंडर आज 1100 रुपयाच्या घरात गेले, 1200च्या जवळपास गेले. मग त्या सिलेंडर पुढे आता काय साष्टांग दंडवत घालून मतदानाला जायचं का? मला वाटतं हा प्रश्न मूलभूत त्यांना विचारणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, पण जो सबसे ज़्यादा खाएगा उसको साथ में भाजप में लूंगा. मला वाटतं पुढचं हे म्हणायचं विसरले काय की.
कारण 70,000 कोटीचा आरोप ज्या अजित पवारांवर झाला, ज्यांच्या चौकशा चालू झाल्या, ते अजित पवार त्यांच्या आमदाराच्या पाठिंब्यावर त्यांच्याच मंत्रिमंडळास उपमुख्यमंत्री होतात, त्यांना अर्थ खात्यासारखं जबाबदारीचं खातं दिलं जातं. मग त्या चौकशा का थांबल्या? आणि त्याच्या उलट जे अरविंद केजरीवाल त्यांच्या विरोधात आहेत त्यांना मात्र उचलून जेलमध्ये टाकून देण्यात आलं आणि ह्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या माणसाचा काय सन्मान केला का तुम्ही? एक प्रकरण नाही असं, अनेक उदाहरणं देता येईल. प्रफुल्ल पटेलांचं देता येईल, हसन मुश्रीफांचं देता येईल, नवाब मलिकांचं देता येईल, किती लोकांची उदाहरणं देता येईल. इकडं शिंदे गटामध्ये भावना गवळींचं देता येईल, प्रताप सरनाईकांचं देता येईल. आता परवा गेलेले आम्हाला सोडून मला वाटतं जोगेश्वरीचे आमदार त्यांचं देता येईल. म्हणजे जी लोक तुम्ही फक्त भ्रष्टाचाराचं नाव काढता त्यांच्या चौकशा चालू करता आणि जशी ती लोक तुमच्या पक्षाबरोबर येतात, तुम्हाला सहयोग करायला तयार होतात, तशा त्या सगळ्या चौकशा थांबतात. मग भ्रष्टाचाराच्या बाबतीतलं हे दुटप्पी धोरण आपलं योग्य आहे का? मग लोकांना ते पटतंय का? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला त्या ठिकाणी सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडनं अपेक्षित आहे. आणि ह्या भागाचा खासदार म्हणून मी कायमस्वरूपी नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत आवाज उठवतोय, मराठा आरक्षणाच्या बाबतीत आवाज उठवतोय, अनेक लिंगायत समाजाचे प्रश्न मी त्या ठिकाणी मांडले, धनगर समाजाचं आरक्षण असेल. मला वाटतं ह्या सगळ्याच्या बाबतीत देशाच्या पंतप्रधानांनी ह्या ठिकाणी 30 तारखेला उलट ती पर्वणी आहे की तुम्ही त्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्या, लोकांच्या मनातलं जे शंका आहेत त्याचं समाधान करा. कारण तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास लोकांना वाटला होता, पण त्या विश्वासाचं असं फलित मिळेल मला वाटतं लोकांना कधी ते अपेक्षित नव्हतं. माझा शेवटचा प्रश्न आहे कौटुंबिक पातळीवरचा. इतके आक्रमक ओमराजे घरी कसे असतात? घरी एकदम शांत असतो मी. का घरी ऐकत नाही? नाही, घरी ऐकत नाही असं नाही. शेवटी कसं आहे, माणूस जेव्हा कुटुंबात जातो, कुटुंबात गेल्याच्या नंतर मला वाटते वडिलांचं मुलाच्या प्रती काय प्रेम असतं. कदाचित मी मुलगा होतो मला कधी ते समजलं नाही, पण जेव्हा मी स्वतः एका मुलाचा बाप झालो, एका मुलीचा बाप झालो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्या मुलांच्या प्रती वडिलाची काय भावना असते. दुर्दैवानं मला वडिलांचं प्रेम फार काळ सहवास लाभला नाही, पण निश्चित माझ्या मुलांकडे बघितल्याच्या नंतर मला माझ्या वडिलांच्या भावना नेहमी जागृत होतात की जरी माझे वडील माझ्यावर रागवत असायचे, बोलत असायचे की बाबा आपलं काहीतरी नीट व्हावं, आपण आयुष्यात पुढं एक चांगला माणूस म्हणून जागावं, ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण वडिलांचं प्रेम काय असते मला वाटतं हे स्वतः वडील झाल्यावरच मला लक्षात आलं. त्याच्यामुळं घरी गेल्यावर सगळ्यांच्या म्हणजे आक्रमक, मला वाटतं मी खरं बोलतो, मी आक्रमक म्हणजे त्याला बोलताना कुणाला ती आक्रमक पद्धत वाटू शकत असेल, पण जे वस्तुस्थिती आहे, जे खरं आहे तेच मी बोलतो आणि जे बोलतोय ते करतो. खूप मोकळेपणानं तुम्ही गप्पा मारल्यात. मी सकाळच्या वतीनं, सकाळ डिजिटल मीडिया ग्रुपच्या वतीनं अगदी मनापासून धन्यवाद देतो. तर हे होते ओमराजे निंबाळकर. त्यांच्याशी मोकळेपणानं आपण गप्पा मारल्या. अशाच नेत्यांना आपण भेटत राहू. शांतता राजकारण चालू आहे या मालिकेत. त्यासाठी सकाळचं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट आवर्जून करा.